पावटा असं पीक आहे. या पिकामध्ये सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी कालावधीमध्ये उत्पादन देणारं असं हे पीक आहे. खास करून हे जानेवारी फेब्रुवारीच्या पुढं जे वातावरण असतं, या वातावरणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजीपाल्यासाठी हे शेतकऱ्यांना खूप असं एक चांगल्या प्रकारचं आर्थिक बळ देणारं असं पीक आहे. आणि हे उन्हाळ्याच्या वातावरणात येत असल्यामुळं त्याला जास्त कीड रोगाचा संबंध येत नाही. याच्यात छोट्या-छोट्या 2-3 बाबी आहेत, त्या जर आपण लक्षात घेतल्या, तर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायला फार मदत होते. त्याच्यामध्ये पहिली जी बाब आहे ते म्हणजे सुधारित किंवा संकरित जात आहे. ह्या जातीचा जर अवलंब केला, तर आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. 2 ओळीतलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं जर अंतर ठेवलं 2 रोपांच्या मध्ये, तर हवा खेळती राहते. आणि हवा खेळती राहिल्याबरोबरच अजून दुसरी एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पण 2 ओळीच्या मध्ये चांगल्या प्रकारे पडतो. आणि मातीमध्ये असणारे अन्नघटक, जीवजंतू ह्यालासुद्धा काम करायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. याशिवाय अजून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकतर आपण ही पिकं उन्हाळी वातावरणामध्ये घेत असतो आणि चांगल्या प्रकारचे उत्पादन घेताना वातावरण मेंटेन करणं किंवा वातावरण संतुलित ठेवणं ही फार गरजेची महत्त्वाची गोष्ट असते. मग ह्या दृष्टिकोनातून आपण जर बाजूनं किंवा अंतर अंतर काही ठेवून जर शेतामध्ये जर आपण मक्यासारख्या पिकाचा जर अंतर्भाव केला, तर आपल्याला खूप चांगले त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. म्हणजेच असं की जेव्हा आपण मक्याचं पीक जेव्हा त्याच्यामध्ये घेतो, तेव्हा मका ही एकदल वर्गीय पीक आहे आणि आपला जो मुख्य पीक आहे तो म्हणजे पावटा हे द्विदल वर्गीय पीक आहे. आणि ह्या दोघांची जर उंची जर विचारात घेतली, तर मक्याची उंची आहे ती पावट्याच्या पेक्षा उंच आहे. म्हणजे हे एकमेकाला वाढीमध्ये कोणालाही अडथळा आणत नाही. पावटा हा द्विदलवर्गीय पीक आहे, तर मका ही एकदलवर्गीय पीक आहे. याचाच अर्थ असा की मातीमध्ये जी अन्नद्रव्ये आहेत, ही अन्नद्रव्ये घेताना दोघांचाही कुणाला स्पर्धा होत नाही. मात्र एक काळजी काय घ्यावी लागते, मका जो आहे हा मका जर आपण कडेने जर घेतला बॉर्डर क्रॉप म्हणून, तेव्हा शेंगा काढण्याची वेळ आहे ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. की आपण जर सकाळी जर शेंगाची जर आपण तोडणी केली बाजारामध्ये नेण्यासाठी, तर ते खूप फायदेशीर आहेत. कारण त्याच्यामध्ये सहजपणे आपल्याला ते शेंग आपल्याला रोपापासून बाजूला काढता येईल. ते पाणी हलक्यात दिल्यामुळं काय होईल की आर्द्रता चांगल्या प्रकारे पिकामध्ये राहील आणि आपल्याला सलगपणे किंवा सातत्यानं उत्पादन पण आपल्याला मिळायला मदत होईल. त्यामध्ये वरचेवर खतांचं पण आपल्याला सहकार्य घ्यावं लागेल किंवा सपोर्ट घ्यावा लागेल.